प्रस्थापित कधीच सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. तो संघर्ष ज्याला त्याला करायचा असतो आणि हेच राहुल गांधींनी आम्हाला जेव्हा आमचं इंटरॅक्शन झालं त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला तुमची लढाई ही लढावी लागेल, तुम्हाला अडवलं जाईल, तुम्हाला थांबवलं जाईल आणि हे सगळं टाळत तुम्ही पोहोचलात ना तरच तुम्ही लायक आहात. कारण शेवटी ज्या दिवशी तुम्ही राजकीय क्षेत्रात येता त्या दिवशी तुमचा विरोधक सुद्धा जन्माला आलेलाच असतो. बिना विरोधक तुम्ही राजकारण करूच शकत नाही. तर ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि मी ते घेतलं. मला माहिती होतं की एवढं सोपं नाहीये प्रस्थापितांच्या विरोधात राहून काम करणं. आज तुम्ही मला विचारलं विधानसभा निवडणूक लढवली तर 2014ला पण मी विधानसभेचं तिकीट मागितलं होतं. जेव्हा इथले नेते रविशेठ पाटील इथे काँग्रेसमध्ये असताना तेव्हाही मी तिकीट मागितलेलं. मला बघायचं होतं की आपली संघटना आपल्याला किती सिरियस घेतेय की असंच आहे सगळं. पण माझं लास्ट पॅनल पर्यंत नाव गेलं. इतक्या 3-4 निवडणुकांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पेण विधानसभेतनं 2 नावं होती. एक रविशेठ पाटील आणि दुसरं नंदा म्हात्रेंचं.